आज बनवूया फक्त 15 मिनिटात तयार होणारा रवा ढोकळा। याला आपण आंबट ढोकळा असेही नाव देऊ शकतो। तर रवा ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी तर आपण 1 वाटी रवा घेऊया। तर हा रवा घेताना बारीक रवा घ्यायचा आहे। जाडसर रवा असेल तर मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्या। त्यानंतर 2 चमचे घेतलेले आहे बेसन पीठ। तर बाइंडिंग साठी थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे आणि नाही घेतलं तरी चालेल। त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे मी पाव चम्मच मीठ घातलेला आहे। तुम्ही किती ढोकळा बनवणार आहे त्यानुसार तुम्ही मीठ कमी जास्त करा। आणि हे सर्व मिश्रण आता एकदा मिक्स करायचं आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। तर 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे। दहीच्या ऐवजी तुम्ही ताकही यूज करू शकता। तर एक्स्ट्रा पाणी वापरण्याची गरज नाही। ताक ऑलरेडी पातळ असतं तर ताक वापरलं तर बाहेरचं पाणी वापरायचं नाही। आता हे सर्व मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे। हे सर्व मिश्रण फेटताना एकही गुठळी राहिली नाही पाहिजे। सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे भिजण्यासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून रवा चांगला भिजला जाईल। तर 15 मिनिटे झालेले आहे। त्यानंतर घालायचं आहे 1 चम्मच तेल आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आणि सर्व मिश्रण परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। तर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर त्या भाज्या तुम्ही घाला, नाही आवडत असेल तर नाही घातलं तरी चालेल। प्लेनही ढोकळा खूप छान लागतो। तर हे सर्व मिश्रण आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे 1 चम्मच इनो। तर इनोच्या ऐवजी बेकिंग सोडाही तुम्ही यूज करू शकता। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सर्व मिश्रण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण मिक्स करताना एकाच साईडने फिरवायचं आहे। तर तुम्ही ते पाहू शकता चमच्याच्या साहाय्याने सर्व मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण घालायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे त्या भांड्यामध्ये। तर या भांड्याला आधीच तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून नंतर आपला वेळ वाया जाणार नाही। तर प्लेट 1-2 वेळा टॅप टॅप करून सर्व मिश्रण एकसारखं प्लेटमध्ये करून घ्यायचं आहे। तर राहिलेलं मिश्रण मी एका ग्लासामध्ये वेगळ्या टोपामध्ये शिजण्यासाठी घालणार आहे। तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। त्यानंतर या पाण्यावरती जी प्लेट आपण ढोकळ्याची आहे ती ठेवून घेऊया आणि त्यावरती झाकण ठेवूया। तर आता ढोकळा शिजण्यासाठी 7 ते 8 मिनिट, जास्तीत जास्त 10 मिनिटात छान ढोकळा शिजतो। तर 10 मिनिटे झालेले आहे। तुम्ही पाहू शकता आता ढोकळ्याचा कलर चेंज झालेला दिसतोय। यावेळी आता आपण ढोकळा चेक करूया। ढोकळा शिजवताना मीडियम गॅसवरती मी शिजवलेला आहे। तर सुरी आपली चांगली निघलेली आहे, म्हणजेच ढोकळा आपला चांगला शिजलेला आहे। आता आपण प्लेट खाली काढून घेऊया आणि प्लेट थंड होऊन देऊ। तर प्लेट थंड झालेली आहे। आता आपण प्लेटचे साईड काढून घेऊ ढोकळ्याच्या आधी। तर सुरीच्या साहाय्याने मी थोडे थोडे करून साईड्स काढून घेते आणि तुम्हाला ज्या आकारामध्ये ढोकळा कट करायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। तर इथे चौकोनी मी ढोकळ्याच्याच आकाराचा ढोकळा कट करून घेत आहे। तर ढोकळ्याची लेयर मी पातळ लावलेली आहे। रवा ढोकळ्याची पातळ लेयर लावली की ढोकळा लवकर शिजतो। तर सर्व ढोकळा मी इथे कट करून घेते। तुम्हाला एक काढूनही दाखवते कसा ढोकळा आपला तयार झालेला आहे। ढोकळा आपला छान शिजलेला आहे, एकदम स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे। तर हा ढोकळा मी मुलांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी मिरची घातलेली नाही। तुम्ही जर तिखट खात असाल तर यामध्ये 1 मिरची कट करून घालायची आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान आपला जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। तर हा ढोकळा फक्त 15 मिनिटात तयार होतो। तर काही लोक बोलतात की हा ढोकळा उपम्यासारखा तयार होतो, तर अजिबात नाही, उपम्यासारखा अजिबात लागत नाही। खूप छान टेस्ट लागते, स्पंजी ढोकळा झालेला आहे। तर तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त अशा ढोकळ्याला जाळी सुटलेली आहे आणि छान असा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा।
तर हा ढोकळा कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा ढोकळ्याच्या चटणीसोबत खायला अप्रतिम लागतो। तर इथे मी एका ग्लासामध्ये ही ढोकळा केला होता, तोही मी कट करून घेतलेला आहे गोल आकारामध्ये। तर तुम्ही पाहू शकताय किती छान असा ढोकळा आपला तयार झालेला आहे। पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढा छान तयार झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील तुम्ही नक्की करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।